कामं सुरू आहेत। कुलाबा परिसरातील नाथालाल पारीक मार्ग रिगल सिनेमा ते मंत्रालय जाणारा रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदण्यात आला आणि त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी। मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे। त्यातीलच एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे नाथालाल पारीक मार्ग, ज्यावरती आपण सध्या उपस्थित आहोत। याच रस्त्याला सगळ्यात मोठं वाहतूक कोंडी आपल्याला सामोरी जावी लागते, कारण हा रस्ता आहे रिगल सिनेमा ते मंत्रालयाच्या दिशेने जाणारा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथून सरळ हा रोड मंत्रालयाच्या दिशेने जातो। सीएसटी स्थानक ते रिगल सिनेमा आणि हा नाथालाल पारीक मार्ग हा इतका वर्दळीचा परिसर असताना सुद्धा गेले अनेक महिने या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम हे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 70 दिवसाचं अल्टिमेटम मुंबई महानगरपालिकेने दिलेलं आहे, परंतु आत्ताच्या या क्षणाला सुद्धा आपण बघतोय की रस्ता हा खोदला जात आहे, जेव्हा की रस्ते खोदण्याला संपूर्णपणे बंदी ही प्रशासनाकडून घालण्यात आलेली आहे। तो एकीकडे वाहतूक कोंडीचा प्रदूषणाचा त्रास होत असताना दुसरीकडे मात्र गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। रात्रीच्या वेळी भेटी देण्याचे सुद्धा निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत आणि अगदीच उत्तम दर्जाचे डांबरी रोड जे दक्षिण मुंबईतले आहेत ते सुद्धा खोदण्यात येत आहेत। त्या जागी डक्ट एरिया असेल, पाईपलाईन्स असतील, या सगळ्यांची व्यवस्था करण्यात येते। परंतु मुंबईतील बदल घडवून आणण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। 70 दिवसांचं जे अल्टिमेटम पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेलं आहे त्याचं पालन होतं का? आणि मुंबईतील दक्षिण मुंबईतील विशेष करून मध्यवर्ती भागांमध्ये जी वाहतूक होते, अगदी मंत्रालय असेल किंवा रिगल सिनेमा अशा भागातील वाहतूक कोंडी आटोक्यात येते का, हे बघणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। उमेश सह सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।